हॅलो डिअर स्टुडंट्स, लेट अस रीड द गिवन क्वेश्चन. इथे आपल्याला मॅच द कॉलम करायचा आहे. कॉलम 1 दिला आहे आणि कॉलम 2 दिला आहे आणि करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण इथे लिहूया कॉलम 1, इथे लिहूया कॉलम 2. आणि जर कॉलममध्ये आपण बघितलं तर काय दिले आहे, कॉलम 1मध्ये मेडिसिन्सचे नावं आहेत आणि कॉलम 2मध्ये जर आपण बघितले तर डिसीजेस आहेत. तर आपण इथे पहिल्यांदा मेन्शन करूया काय काय आहे. तर कॉलम 1मध्ये स्मॉल ए आहे, स्मॉल बी आहे, स्मॉल सी आणि स्मॉल डी आहे आणि आपल्याला मॅच करायचं आहे इंटू रोमन स्मॉल लेटर 1 2 3 4. ओके, तर इथे आपण बघूया पहिलं काय दिलं आहे. तर पहिलं इथे दिलं आहे मेट्रोनिडॅझोल. आणि मेट्रोनिडॅझोल जे आहे हे आपण बघितलं मेडिसिन, तर हे दिलं जातं फॉर द ट्रीटमेंट ऑफ अमिबायसिस. ओके, सो मेट्रोनिडॅझोलचं इथे मॅच असणार आहे 2. नंतर दिलं आहे आपल्याला पायरेंटल. आणि पायरेंटल जर आपण बघितलं तर इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ ॲस्केरियासिस, सो इट विल बी हिअर 3. आणि त्यानंतर सी आपल्याला दिला आहे आर्टमिनिसिस बेस्ड कॉम्बिनेशन थेरपीज, दीज आर यूज्ड फॉर मलेरिया, सो इथे असणार आहे 4. आणि लास्ट दिला आहे नायस्टॅटिन. आणि नायस्टॅटिन जे आहे दिस यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ रिंगवर्म, सो ऑप्शन असणार आहे इथे 1. सो करेक्ट आन्सर असणार आहे जिथे एचं ऑप्शन 2 आहे. हे आपल्याला 2 ऑप्शन दिसत आहे, बाकी 2 इथे रॉंग झाले. ठीक आहे, दुसरा ऑप्शन आहे इथे बीचं ऑप्शन आहे 3, जे की इथे 2 आहेत. त्यानंतर आपल्याला दिलं आहे सीचं ऑप्शन 4, दॅट इज नॉट करेक्ट हिअर अँड करेक्ट हिअर, वेर ॲज लास्ट दिला आहे दॅट इज डीचं ऑप्शन 1, दिस इज द करेक्ट वन. सो ऑप्शन बी इथे आहे करेक्ट आन्सर. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. ऑल द बेस्ट, कीप लर्निंग विथ PW.